राम राम सोयरे हो आता आपल्याला आरक्षण भेटलंय. मग का आरक्षणाचा फायदा घ्यायला की नाही म्हणालो. मग आता आरक्षणाचा फायदा कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगतो. तर सोयरे हो आता काय करायचं बघा, आपल्या लेकरायला सांगायचं, बापू तू शाळेत जाय, शाळा शिक, त्याला लागलेला पैसा द्यायचा, त्याला ट्युशन लावायचे, भारी भारीतले कॉलेजला वाट लावायचं आणि त्याच्या कानामध्ये सांगायचं, बापू तू आता फक्त शाळा शिक बरं बापू, उगा आगाव उचापत्या करू नको म्हणायचं. आणि लेकरायला मग सांग ना, हाय बापू आता तुम्ही शाळा शिका, आम्ही आरक्षण आणलंय, जीवाचं रान केलंय. 7 दिवस चिरटायनं आमच्या अंगाने चावून चावून लाल बुन गुद्दे आल, त्या पुरा अंग लाल झालतं. पहिले 2 दिवस उपाशी राहिल्या, काय खाल्या काय नाही आम्हाला माहित आहे. मग आता तुम्ही उगा एक्स्ट्रा टाइम घालू नका, नाही तर घेतला मोबाईल आणि बसलं बाबळीच्या झाडाखाली, घेतला मोबाईल गेलं केळीच्या वावरात, घेतला मोबाईल गेलं उसाच्या वावरात. असलं काही करू नका बरं बापू. त्या मोबाईल पासून 4 कात्रे दूर राहा, कारण त्या मोबाईलनं कोणाचं भलं झालं नाही. म्हणून तुम्हाला सांगायला आता शाळा शिका, नोकरीला लागा, नाही तर मोबाईलच्या नादामध्ये बरबाद होता बरं बापू. मोबाईलनं कोणालाच बरं केलं नाही. मोबाईलचा चांगला तेवढा फायदा घ्या आणि वाईट तेवढा सोडून द्या. म्हणून तुम्हाला सांगायला आरक्षणाचा फायदा घ्या, नाही तर म्हणू नका आरक्षण बी आलं लागण्याची घरी बसलं, त्याच्यामध्ये की नाही तुमचा काटा आहे. आता आरक्षणाचा फायदा घ्या, गप्प 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 लागा नोकरला, त्याच्यामुळे आपली शान राहील. उगं नव माय त्या चिरट खाऊन अंगाचे सालतार निघून गेलते, तेव्हा तुमचा फायदा केल्या. म्हणून सांगायला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.